बाप्पाच्या आगमनानं पुण्यनगरीत चैतन्याला उधाण आलंय। पुण्याचं दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। त्यानंतर भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी घेतलेला हा आढावा। सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं पुण्यनगरीमध्ये मोठ्या थाटात आगमन झालेलं आहे आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा गणेश जो आहे त्याची प्राणप्रतिष्ठा नुकतीच इथे झालेली आहे। त्यापूर्वी या गणपतीची मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली। गणपतीचं जे मंदिर आहे तिथपासून ते हा जो सभामंडप आपण बघतो या सभामंडपापर्यंत ढोल ताशाच्या गजरामध्ये, प्रभात बँडच्या ठेक्यामध्ये आणि नगाराच्या सुरांमध्ये सगळी ही जी काही मिरवणूक होती ती काढण्यात आली। त्याचबरोबर गावठी पथकही या मिरवणुकीमध्ये काही सहभागी झालेली होती। काही वेळापूर्वीच इथे प्राणप्रतिष्ठा जी आहे ती पूजा पार पडलेली आहे आणि आता त्यानंतर भक्तांची गर्दी आपण बघू शकतो। आज पहिल्याच दिवशी भक्तांनी आज सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या आणि आता दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि भक्त गणपती बाप्पा मोरया याच्या गजरामध्ये आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत। खरं तर गणेशाचं आगमन म्हणजे एक आगळंच चैतन्य, एक आगळाच उत्साह आणि एक वेगळाच समारंभ असतो आणि पुढील 10 दिवस गणेशाच्या दर्शनाचा हा जो लाभ आहे हा पुणेकर घेणार आहेत आणि असंच चैतन्य संपूर्ण पुण्यनगरीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।